महाराष्ट्र के धुले जिले में पानी आपूर्ति के लिए आवश्यक पाइपलाइन काम के प्रस्ताव तैयार करने के साथ ही अन्य बुनियादी सुविधाओं को तुरंत हल करने के निर्देश सांसद डॉक्टर शोभा बच्चाव ने धुले नगर निगम में आयोजित समीक्षा बैठक में दिए। इसमें विभिन्न समस्याओं और विषयों पर चर्चा करते हुए स्थानीय नगर सेवकों ने सांसद बच्चाव से तत्काल इस बारे में उपाय करने की मांग की। धुले महानगर पालिका में सांसद डॉक्टर शोभा बच्चाव ने मनपा आयुक्त अमित दगड़े पाटिल सहित प्रमुख अधिकारियों की उपस्थिति में समीक्षा बैठक की। इस बैठक में धुले शहर को पानी की आपूर्ति करने वाली तापी पानी पुरौठा योजना, अक्कलपाड़ा योजना जैसी योजनाओं की पाइपलाइन संबंधी परिवर्तनों और पानी आपूर्ति के लिए आवश्यक कार्यों के बारे में तत्कालिक प्रस्ताव तैयार कर सरकार को प्रस्तुत करने का निर्देश सांसद डॉक्टर शोभा बच्चाव ने नगर पालिका प्रशासन को दिया है। मिटवण्यासाठी तापी योजनेचा प्रस्ताव आपण तयार करून देणार आहात आणि ते रिनोव्हेशन हे आपल्याला निश्चितपणे करून त्याचा प्रस्ताव तुम्ही मला त्या ठिकाणी द्या आणि तात्काळ नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा होण्याच्या संदर्भामध्ये जे जे काही आपले अमृत 2ची योजना, अमृत 3ची योजना असेल ती कशा पद्धतीने लवकरात लवकर कार्यान्वित होईल त्या संदर्भात देखील आपल्याला कारवाई करायची आहे। त्याचप्रमाणे लाईट विद्युत पुरवठा नियमित करण्याच्या संदर्भामध्ये जे काही LED लाईट आपल्याला गणपती नंतर बसवायचे आहे तर त्या संदर्भात देखील जिथे जिथे आपण बसवलेले नाही तिथे तिथे त्याचं नियोजन आपण निश्चितपणे करावं। घरपट्टीचा विषय झाला तो नियमित करावा। त्याचप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून जे जे काही नाल्या असतील आपल्या शहरातले विविध जे नाले आहेत तर त्यांना संरक्षण भिंत बांधण्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रस्ताव आहेत आपण सांगितलं की 300 कोटींचा निधी आपल्याला त्यासाठी लागणार आहे तर तो देखील त्या ठिकाणी आपण देण्यात यावा। त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जे काही आपलं जुनं कॉन्ट्रॅक्ट आहे तर ठेकेदाराचं त्याला कंटिन्यू करा किंवा टेंडर काढा कशा पद्धतीने, कारण जे काही आपल्याला कर्मचारी लागणार आहेत ते आता जे सध्या आहेत ते अत्यंत कमी आहेत तर नवीन कर्मचारी भरण्याच्या संदर्भात देखील शासनाकडे प्रस्ताव पाठवा आणि शासनाचे जे काही डायरेक्टिव्ह येतील त्याप्रमाणे आपण नियोजन करा आणि त्याचं देखील पत्र मला आपण द्या। म्हणजे मी आणि आपले बाकी जे काही लोकप्रतिनिधी आम्ही निश्चितपणे त्याचा फॉलोअप त्या ठिकाणी करू। त्याचप्रमाणे मोकाट कुत्र्यांच्या संदर्भामध्ये आपली चर्चा झाली। त्या जे ज्या ज्या ठिकाणाहून तक्रार येतील त्या त्या ठिकाणचे कुत्रे आपण तातडीने स्क्वॉडच्या माध्यमातून पकडून त्यांना एक ठिकाणी वाड्यामध्ये ठेवले पाहिजे, त्यांच्यावरती वॅक्सिनेशन केलं पाहिजे की जेणेकरून बाहेर आल्यानंतर त्यांना म्हणजे रेबीज वगैरे कोणाला होणार नाही तर अँटी रेबीज वॅक्सिन्स त्यांना दिले पाहिजे आणि कायमस्वरूपी निर्बीजीकरणाचा जो काही आपण